बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी इक्बाल नावडेकर यांनी पनवेल महानगरपालिकेकडे कित्येक दिवसापासून लेखी अर्ज करत होते। आज त्यांच्या अर्जाची पनवेल महानगरपालिकेने दखल घेतली। नावडे विभागमधील नागझरी गाव जवळ दर्शन रोड लाईन मागील बाजूस 24 मीटर प्रस्तावित रोडवरील अनधिकृत बांधकामास महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली। महानगरपालिकेचे व अधिकाऱ्यांचे मंगेश चितळे व उपायुक्त घोडके साहेब, विधाते साहेब, गावडे साहेब तसेच अरविंद पाटील यांचे बहुजन वंचित विकास संस्थांचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी इक्बाल नावडेकर यांनी आभार मानले। आमच्या प्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली। अक्षय कांबळे, नागझरी, तळोजा, पनवेल। नमस्कार, मी अक्षय आपल्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो। आज पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागझरी या ठिकाणचे अतिक्रमणावरती कारवाई केलेली आहे। आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी समाजसेवक किंवा बहुजन वंचित विकास संस्थेचे जनरल सेक्रेटरी इकबाल भाई नावडेकर सर, क्या बताएंगे पनवेल महानगरपालिका ने अतिक्रमण को हटाया क्या इसको? नाही, आज सर्व अगोदर आम्ही अभिनंदन करू आमचे जे कमिशनर आहेत मंगेश चितले साहेब, त्यांचं हार्दिक अभिनंदन की त्यांनी येऊन आपला झटका दाखवलेला आहे। आणि कालच अरविंद पाटील जे कामोठेला होते, जे आता नावडेचे इन्चार्ज म्हणून आले, त्यांच्याकडे आम्ही विषय घेतला तर त्यांनी सांगितलं साहेब तुमचा खरं आहे। ॲक्च्युअल काय होता, 24 मीटरचा प्रस्तावित रोड येतो। रोड कोणासाठी येतो? माझ्या तुमच्यासाठी नाही येत, लोकांच्या हितासाठी आहे। त्या रोडवर एक कांजवानी म्हणून आहेत, त्यांनी त्यावर अतिक्रमण केला। ते राहणारे उल्हासनगरचे आहेत, त्यांना आम्ही समजावून सांगितलं की बघा इकडे अतिक्रमण करू नका। ते बोलले आम्ही उल्हासनगरमध्ये असेच काम करत आलेले आहेत। तर आम्ही 2000 हे बघा तुम्ही बघू शकता की 10/1/2023 त्यांना महानगरपालिकाने त्यांना नोटीस दिलेली आहे। कितीला? 10/1/2023। त्यानंतर परत 24 नोटीस दिली। त्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा काम तोरा करून हे काम हरतच गेले। आणि काम कोणासाठी आहे? हित कोणाचं? माझं काही हित नाही यामध्ये, माझा काय पर्सनल मला काय भेटणार नाही। पण महानगरपालिकाने सर्वकडे प्रस्तावित रोड दिले, 24 मीटरचं रोड दिले, लोकांना हितसाठी दिलेले आहेत। त्यावर तुम्ही अतिक्रमण करणार असाल आणि ते काय हे पनवेलला ते समजत असेल की उल्हासनगर बनवू, ते कदापिच आम्ही बर्दाश्त करून घेणार नाही। त्यासाठी आम्ही साहेबांना सांगितलं, तर विनंती केली होती। तर आम्ही अरविंद पाटील साहेबांचा, कमिशनर मंगेश चितले साहेबांचा, डेप्युटी कमिशनर आपले जे आहेत घोडके साहेब, त्यानंतर आपले विधाते साहेब, या सर्वांचा हार्दिक तसेच गरोडे साहेब आहेत, सर्वांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो। आणि त्याच्यानंतर दुसरा पण एक अतिक्रमण त्यांनी तोडला, जमील खान कोण आहे त्याचा पुढचा, त्याचा काय आमचा संबंध येत नाही, त्याचा कसा काय कोणी दिला, पण तो कसं घेव के साथ घुन भी पिसा जाता, हे तोडला। त्यानंतर आणखी त्यांनी 2-3 अतिक्रमण तोडलेले आहेत। आमचा जेव्हा इकडे त्यांनी तोडला यांचा अतिक्रमण, त्यानंतर ते पुढे गेले आणि त्यांनी त्या कोण जमील खान कोणतरी व्यक्ती आहे त्यांचा पण तोडला। पण त्यासाठी आम्ही काय सांगितलं नाही होता, ते आता महानगरपालिकाचे प्रश्न आहेत। महानगरपालिकेला कोणीतरी नोटीस दिली असेल, काय तक्रार केली असेल, त्याच्यानुसार त्यांनी तोडला। हे बघा आम्हाला आता त्यांनी नोटीस दिले होते, लाल सिंग राठोर जन माहिती तथा लिपिक अधिकारी नावडे, आणि त्यांनी काय लिहिले त्यात सरळ की निरंक आहे, म्हणजे इकडे कुठे बांधकाम केलेलं नाही। म्हणजे किती लाचार अधिकारी असतील लालसिंग राठोर। हे बघ, आपण हवी असलेली माहिती बोध होत नाही, त्यांना भेटत नाही, सदर माहिती निरंक आहे। अरे लाज वाटत नाही तुम्हाला? तुम्ही 2 पैसेसाठी गोरगरिबांना त्रास देता। जागा आहे तिकडे खांबले 25-25 फूटचे होते, ते दिसत नाही, याचा अर्थ तुम्ही कुठेतरी लाचार होते। परंतु आज जे काम केला तर आम्ही सर्वांचे आभारी आहेत। आणि असे लोकांच्या हितसाठी महानगरपालिका काम करीत राहील ही आम्ही अपेक्षा ठेवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आवश्यक कमेंटद्वारे कळवा। कॅमेरा